काय करावं या पोरीचं? काळजाचा तुकडा गमवावा तसं जीवाला लावून बसली. ना काही खातीये ना पितीये. कावेरी अगं, अशाने गेलेलं घर परत मिळणार आहे का? स्वतःच्या ना तब्येतीचे हाल करून घेतेस, अजून काही नाही. हो ना ताई, खाऊन घे ना ग काहीतरी, नाहीतर अशक्तपणा येईल, तुला चक्कर येईल. बाळा ग, जेवढं आपल्या नशिबात असतं तेवढंच देव आपल्या पदरात टाकतो. नसेल ते घर आपल्या नशिबात. जळलं मेले लक्ष्मण ते सुलभे. नशिबाच्या गोष्टी कोणाला सांगते? त्यासाठी नशीब असावं लागतं. हिच्या नशिबाचं खडं जन्माला आलं आलं फुटलं. तिला म्हणा लग्न कर आणि हो मोकळी, आणि आम्हालाही मोकळं कर. आली मोठी आईचं घर विकत घ्यायला. खिशात नाही दमडी आणि घर विकत घेण्याच्या गोष्टी करते. आई, तू नको ना मध्ये बोलूस. हे वा ग वा, माझं घर आणि जो मलाच बोलायची चोरी. आजी तू शांत हो ना, ताई आधीच टेन्शन मध्ये. तू ग बस ग कोंबडे. आली मोठी बहिणीची बाजू घेणारी. तिला सांग ते घर गेलं, आता याच घरात सडा साडवण करायचा तुला. फुटक्या नशिबाची आहेस ना. फुटक्या नशिबाचे भोग हे असेच भोगावे लागतात. हं? ताई कुठे निघालीस? जाते मी देवळात. कावेरी अगं, कुठे आईचं बोलणं मनावर लावून घेतेस? चल तू घरात. ताई अगं ऐक ना. ए जाऊ दे तिला. देवाकडे जाऊ दे ना तर भूताकडे जाऊ दे. तुम्ही दोघे आज चला. आई अगं, आज चला. चल. फुटक्या नशिबाची नेली. आई, तुझ्याच आशीर्वादाने संस्कृतीला धरून परंपरेला जपून बिझनेस उभा केला. पण तो ज्याच्या खांद्यावर सोपवावा तो पोटचा मुलगा हातून निसटत चाललाय. आई, व्यसनी व्हायला लागलाय, माणसं तोडायला लागलाय. नात्यांची किंमतच कळेनाशी झालीये त्याला. त्याला माणसांशी, मातीशी, संस्कृती परंपरेशी जोडण्याचा मार्ग दाखव. मार्ग दाखव. नमस्कार. नमस्कार. ताई, तुम्ही सकाळपासून इथेच बसून आहात. सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक असल्यावरती माणसाला का देवीची पायरी आठवेल? आयुष्यात काही गणित चुकतात, काही न सुटणारे पेच दत्त म्हणून समोर उभे ठाकतात. आणि तेव्हाच आईच्या पायीची आठवण येते. माझंही काहीसं तसंच झालंय, म्हणूनच आलीय. ताई, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आई सगळ्यांचं सगळं ऐकते. तुम्ही अगदी योग्य वेळी आलात साकडं घालायला. आज या सहाणेवर पालखी येणार आहे, तेव्हा तुम्हीही दर्शन घ्या. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या, ती बघा पालखी आलीच.
येतो मी, तुम्हीही या.
दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमता जेव्हा तिजोरीत पैसा पडून असतो. आई, कधी ना कधी एक गोष्ट तुला डिसाईड करावीच लागेल. कधी कुठपर्यंत फक्त मी तुझं आणि तुझंच ऐकायचं. रत्ना मला मोहितेने मला हाताला धरून बोल्यावर चढवलं ना, तरीही मी लग्न करणार नाही. तुझ्या अशा या वागण्यामुळे ना, यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर डिनर. सावकाश. अरे बाप रे, खूप गरगरतंय का तुम्हाला? आपण आता थांबूया इथे कुठेतरी, बसूया का? सावकाश सावकाश, मी पटकन ना रिक्षा बोलवते, आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये. पाणी देऊ का तुम्हाला? बाप रे, तुम्हाला चालताही येत नाहीये. सावकाश सावकाश, हळूहळू. हा, रिक्षा रिक्षा. अरे बाप रे, हळूहळू हळू. हा, पोहोचू. आलोच आपण. जानकी काकू, आम्ही जातो पुढे, तुम्ही हळूहळू हळूहळू. गरगरतंय का? मला घट्ट पकडा. हा, मला. सावकाश या, हळूहळू. पायरी आहे. आलोच. दादा, हॉस्पिटलला घेऊन चला पटकन. सावकाश या, बसा. हळू. चला दादा, हॉस्पिटलमध्ये चला. कोण होतं रे? काय माहित नाही. खूप वर्षांनी आलोय देवळात. आता आलोच आहे तर बायको मिळावी म्हणून नवस करतो देवीला. मामा, आपण इथे आईला शोधायला आलोय. अरे पण आलायस ना, मग देवी आईच्या पायावरती डोकं ठेव, ती योग्य मार्ग दाखवेल तुला. इथे माझी आई हरवली असताना या आईचं दर्शन घेत बसू? तू इथे थांब, मी मागे बघून येतो. अरे देवी आई, माझी ताई जिथे असेल तिथे तिला सुखरूप ठेव.
पुढे हो, मी जरा यांना विचारतो. हा दादा ऐका ना. हार देऊ का साहेब? नाही ते घेतो मी. मला सांगा, तुम्ही यांना पाहिलंय का? नाही हो, नाही. त्यांना पाहिल्यासारखं वाटतंय. नक्की? नक्की नाही हो सांगता येणार साहेब. हे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि आम्हालाही कन्फ्यूज करू नका. माझा नंबर घ्या. सांगा. 9869749446. हा हा, आणि या इथे दिसल्या ना तर मला फोन करून कळवा. हो साहेब. हा हो साहेब. राज, अरे नाही म्हणतायत. चल पुढे बघूया. काय झालं आकांक्षा? अगं काय झालं? कुणी काही बोललं का तुला? आता काही बोलणार आहेस का फक्त रडत बसणार आहेस? अगं आई 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 प्लीज 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 तुम्ही रडू नका ना. वाटलंच मी तुम्हाला सॉरी बोलते, पण प्लीज तुम्ही रडू नका ना नाही, प्लीज. मला कुणी सांगणार आहे का काय झालं ते? काय व्हायचं बाकी राहिलंय आता? सांगा ना, काय व्हायचं बाकी राहिलंय आता? तो राजवर्धन तुमचा माझा अपमान करण्याची एक संधी सोडत नाही. नाही, ते सुद्धा सहन करतो आपण. का? तर आपण कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो? केली आहेत पाप आपण आयुष्यात. हो, पण काल त्याने माझ्या नव्या सुनेचा अपमान केला हो, तरी मी गप्प राहिले. पण आता मात्र हद्दच झाली. मी रत्नमाला वहिनींना चांगल्या हेतूने बोलले हो, की नवीन सून आहे, चांगली शिकली आहे, सवरली आहे, तिची काही मदत लागली तर घ्या तिला हाताखाली. तर हा राजवर्धन, याला असं वाटतंय त्याच्या हातातून सगळं घेऊन चाललोय आपण. मी होतोच ना तिथे. आता राजवर्धनचा स्वभाव तसा आहे. आणि मला सांग, स्वभावाला औषध असतं का? हो, त्याच्या संपत्तीची काय गरज आहे आता आपल्याला? राहतोय ना असं आश्रितासारखं, आपण राहू तसेच. आता राजवर्धनचा स्वभाव तसा आहे. आणि मला सांग, स्वभावाला औषध असतं का? हो, त्याच्या संपत्तीची काय गरज आहे आता आपल्याला? राहतोय ना असं आश्रितासारखं, आपण राहू तसेच. पण जीव कुठेतरी तुटतो आतून मुलांसाठी. आता आपण जसे राहतोय तसं मुलांनी राहू नये असं वाटतंय मला. काय चुकलं माझं? आता नवीन सून आली आहे तर बिझनेस मध्ये मदत करेल असं वाटलं. काय ग सानिया, आता वाटलं मला तुझ्यामुळे का होईना माझ्या आदित्यच्या बाजूला कोणीतरी उभं राहणार असेल ग. पण कसलं काय, माझ्या आदित्यच्या नशिबात ना हे असं आश्रितासारखं जीणच आहे बहुतेक. आकांक्षा, तू रडू नकोस. शांत हो भाऊ. अगं रत्नमाला वहिनींना वाटतं का की आपण आश्रित आहोत म्हणून? ते आपल्याला किती जीव लावतात. आता राजवर्धनला आपल्याबद्दल काय वाटतं तो विषय वेगळा आहे. राजवर्धनचा विषय कसा वेगळा म्हणताय तुम्ही? उद्या आता वहिनी गेल्यानंतर हा असा आदित्यला घराबाहेर काढेल तो. आकांक्षा, बस. नव्या सुनबाई समोर हे बोलायलाच पाहिजे का? एवढं साधं कळत नाही तुला? मला सगळं कळतंय मी काय करतेय. एकदा का सानियाच्या मनात राजवर्धनच्या विरोधात ठिणगी पेटवली ना की झालं. मग हिला मोहरा करून नाही रत्नमालाची सगळी इस्टेट
माझ्या आदित्यच्या नावावर करून घेतली ना तर बघाच तुम्ही.